दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एक राखी वीर जवानांसाठी। देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणारे भारतीय सैन्यातील वीर जवान हे आपल्या देशाचे खरे आधारस्तंभ असून त्यांचे त्याग व बलिदानातून आजच्या तरुण पिढीला एक आदर्श व प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांनी केले। कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्य दलातील प्रमुख बटालियन असलेल्या टेरिटोरियल 116 रेजिमेंट मधील जवानांसाठी गेल्या 8 वर्षापासून एक राखी वीर जवानांसाठी हा उपक्रम राबविला जातोय। शाळेतील विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने राखी बनवतात व आपल्या हाताने जवानांना बांधतात। यावर्षी सुद्धा शाळेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक PG खंडीजोड यांनी केले। त्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनींनी लहरा दो या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले। त्यानंतर सर्व जवानांचे औक्षण करून विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेली राखी जवानांच्या हातात बांधली। बालचिमुकल्यांचे देशाच्या जवानांप्रती प्रेम बघून सैन्य दलातील सर्व अधिकारी व सैनिक भारावून गेले। यावेळी सैन्य दलातील कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रमोद रावत, 2IC लेफ्टनंट कर्नल SK घुले, लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे, मेजर शिंगारे, सुभेदार अशोक कुमार, सुभेदार राजाराम वारुंगसे, नायब सुभेदार संदीप गावंडे, सुभेदार श्रीकृष्ण निसाळ इत्यादी अधिकारी व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थिनी समृद्धी भोर हिने वीर जवानांप्रती आपले मनोगत व्यक्त केले। पंकज निसाळ यांनी सर्व लष्करी अधिकारी व जवानांचे स्वागत केले। यावेळी सर्व विद्यार्थिनींना टेरिटोरियल 116 बटालियनचा इतिहास व वेगवेगळ्या युद्धातील यशस्वी मोहिमा यांची माहिती सुभेदार मेजर अशोक कुमार यांनी दिली। हा उपक्रम शाळेने राबविण्याची संधी शाळेला उपलब्ध करून दिल्याबद्दल माधुरी कुलकर्णी यांनी बटालियनचे आभार व्यक्त केले। या उपक्रमासाठी छावणी परिषद देवळाली छावणी परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड यांचे मार्गदर्शन लाभले। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक।